नाही, काय झालं, तुमचा प्रश्न बरोबर आहे. शिवसेनेमध्ये 10 वर्ष मी काम करतो आहे. बाळासाहेबांचे विचार आमच्या रक्तामध्ये आहेत आणि तीच कृती आम्ही सातत्याने करतो आहे 10 वर्ष. झालं काय की 2014ला मी विधानसभेची निवडणूक लढवली आणि मला 15 दिवस वेळ मिळाला आणि मी 0.5% मताने हारलो. ठीक आहे, अनुभव नव्हता, वेळ कमी होता. त्यानंतर 2019ला फॉर्म आम्ही भरला. फॉर्म भरायला जाणार होतो, तेवढ्यात आम्हाला युती होती भाजपची आणि सेनेची. आम्हाला सांगितलं, अहो नाटा, तुम्ही यावेळी माघार घ्या, 24ला आम्ही तुम्हाला बेलापूरचं तिकीट देऊ, यावेळी आम्हाला संधी द्या. तोपर्यंत मंदाताईंच्या 2 टर्म झाल्या होत्या, होणार होत्या. आम्ही म्हटलं चला, महिला आहे आणि म्हणून आम्ही माघार घेतली. त्यावेळी वातावरण खूप चांगलं होतं, सहज मी आमदार झालो असतो. परंतु एक पक्षशिस्त, महायुती आम्ही विचारात घेतली. आता 2024 साली आम्हाला वाटलं की आता सेनेला तिकीट मिळेल, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये धाकधूक होती थोडीशी की मागच्या वेळी नाटासाहेबांनी एवढं परिस्थिती चांगली असताना माघार घेतली, यावेळी ते माघार घेतलं तर प्रॉब्लेम होईल, कारण आपण एवढं काम केलेलं आहे, 24 तास काम केलं, महिनोमहिनेवर काम केलं. म्हणून या लोकांनी, माझी प्रशिक्षण शिबिर होतं आमचं कर्नाळ्याला, 400 फक्त प्रमुख पदाधिकारी होते. त्यांनी सगळे कार्यक्रम, प्रशिक्षण वगैरे झालं, आमच्या चाणक्यांनी त्यांना ट्रेनिंग दिलं. त्या लोकांनी एक प्रकारचा धार्मिक विधी करून ते भंडारा वगैरे लावून आम्हाला शपथा घेतल्या. सगळ्या कार्यकर्त्यांनी शपथा घेतल्या की यावेळी काही झालं तरी माघार घ्यायची नाही, आणि मलाही शपथ घ्यायला लावली. ते भंडारा वगैरे असतो धार्मिक, आणि मी म्हटलं मी माघार यावेळी घेणार नाही, कारण खूप काम केलेलं आहे. त्यानंतर परवा रविवारी आम्ही महिलांचं शिबिर घेतलं. परत आम्ही 350 प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांना घेऊन गेलो. प्रशिक्षण झाल्यानंतर मी गेलो तिथे उशिरा. त्या ठिकाणी महिलांनी मला सांगितलं, आम्हाला लिहून द्या, आम्ही माघार घेणार नाही म्हणून. म्हटलं माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. त्यामध्ये नाही. त्या म्हटल्या, आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली की तुम्हाला माघार घेऊ द्यायची नाही, आणि तुम्ही माघार घेतली तर आम्ही तुमच्या दारामध्ये येऊन बसू. त्यांनी माझ्याकडून एक प्रकारे शपथ घेतली की माघार घेणार नाही. ते म्हटले तुमचा निर्णय, ते तिकीट बिकीट तुमचा धंदा, आमचा धंदा नाही. आणि त्यामुळे एक प्रकारचा दबाव आमच्यावर निर्माण झाला. आणि काल मला असं समजलं की दिल्लीमध्ये 2 तिकीटं एकाच घरात गेली, भाजपलाच गेली. त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष, राग, संताप, उद्रेक झाला. आणि सगळे मला शिवे द्यायला लागले की साहेब तुम्ही आता काय करणार आहात, तुम्हाला उभं राहावं लागेल, तुम्ही शपथ घेतलेली. मग माझंही डोकं काम करेना की नेमकं काय करावं, आणि आपण उभं तर राहायचंच माझ्या मनामध्ये, मी पहिल्यापासून सांगितलं. मग या ठिकाणी महाआघाडीमध्ये ही जागा शरद पवारांच्या गटाला गेलेली होती. त्या लोकांचाही मला त्यांनी संपर्क केला की नाटासाहेब तुमच्यावर अन्याय झालेला दिसतो आहे. मी सुदैवाने बारामतीचा असल्यामुळे मला पवारसाहेबांची घरच्यासारखा ॲक्सेस आहेत. टोपे साहेबांचे माझे मैत्रीचे संबंध आहे. जयंत पाटील साहेबांबरोबर मी गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळं काम केलेलं आहे. त्या लोकांनी सांगितलं, साहेब ही जागा आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही मेहरबानी करून उभे राहा. आमचं बोलणं झालं काल रात्री, आणि मी ठरवलं ठीक आहे, म्हटलं येतो, उभा राहतो, कारण उभं तर राहायचंच आहे. आणि मग मी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यांना हो म्हटलं. आणि परवा दिवशी माझे सगळे सहकारी, कारण सगळ्यांमध्ये प्रचंड राग आहे, या नव्या मुंबईमधल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर प्रचंड अन्याय झालेला आहे. माझ्या शिवसेनेच्या इथल्या कार्यकर्त्याला एकही काम मिळालं नाही, एकही कुठलं शासकीय पद मिळालं नाही, एकही कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही, कुठल्याही कमिटीवर घेतलं गेलं नाही. आम्ही सातत्याने 10-15 वर्ष काम करतो आहे, खासदार निवडून आणतो आहे, MLC निवडून आणतो आहे, आणि माझ्या कार्यकर्त्याला काहीच नाही. त्यांच्यामध्ये प्रचंड राग आहे, काहीच नाही. फक्त गर्दी करायची असतील कार्यकर्ते मला म्हणले, आम्हाला बोलवता तुम्ही, दसरा मेळाव्याला गर्दी करायला आम्हाला बोलवता, मोर्चा काढायला आम्हाला बोलवता, पक्षाच्या मेळाव्याला आम्हाला बोलवता, आणि आम्हाला काहीच नाही. आणि अपवादाला सुद्धा कुणाला काही मिळालं नाही. त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला, साहेब चला आपण जाऊ शरद पवार साहेबांबरोबर. शरद पवार साहेबांचा या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रभाव आहे. त्यांनी या नव्या मुंबईच्या उभारणीमध्ये खूप काम केलेलं आहे. 12.5% कल्पना त्यांची आहे. आम्ही खूप काम केलेलं आहे. आम्ही फ्री होल्डचा निर्णय करून घेतला, प्रकल्पग्रस्तांचा निर्णय करून घेतला, आणि या शहरामध्ये सुशिक्षित शहर आहे. त्यांना असं वाटतं की बाबा नाटासाहेब IAS आहेत, नाटासाहेबांना प्रशासनाचा अनुभव आहे.
मग कुणीतरी अडाणी उमेदवाराला मतदान द्यायचं, त्यांनी घराणेशाही चालवायची, त्यांनी खंडणी वसूल करायची, त्यांनी ठराविक लोकांचं काम करायचं, त्याच्यापेक्षा सुशिक्षित उमेदवाराला आपण निवडून देऊ असा एक प्रवाह आहे. मग त्या प्रवाहाचा फायदा आम्ही करून घेणं साहजिक आहे. म्हणून या ठिकाणी मी आपल्या शरद पवारांसाहेब मार्फत उभं राहण्याचा निर्णय घेतला. एक सवाल और भी है, मुख्यमंत्री के आप काफ़ी करीबी हैं, इतना बड़ा निर्णय लिया तो उनका क्या रिएक्शन है? मी त्या लोकांना सुद्धा सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांनी माझा नेहमीच खूप आदर, रिस्पेक्ट माझ्या पार्श्वभूमीचा ठेवलेला आहे. मला कधीही कुठल्या गोष्टीला नाही म्हटलेले नाही. त्यामुळं मी या लोकांना सुद्धा स्पष्ट सांगितलं की मुख्यमंत्र्यांबद्दल मी कधीही टीका टिप्पणी करणार नाही. सर, आने वाले समय में किस तरह से फायदा होगा अब शरद पवार से? मी तुम्हाला सांगतो, ही निवडणूक तुम्ही म्हणाल गर्व आहे तुम्हाला, एकतर्फी होईल आणि युतीच्या उमेदवाराला जेवढी मतं पडतील त्याच्या दुप्पट मतं आम्हाला पडतील. इथला संपूर्ण बहुजन समाज, इथला संपूर्ण अल्पसंख्याक समाज, इथला संपूर्ण दलित समाज, इथला संपूर्ण जैन समाज, इथला संपूर्ण ख्रिश्चन समाज हा 100% आमच्या मागे उभा राहील. आणि माझा जी बॅकग्राऊंड आहे IASची, माझा जो अनुभव आहे महापालिकेतला, तो लोकांना माहीत असल्यामुळं इथला सबंध सुशिक्षित वर्ग आमच्या पाठीशी उभा राहील. आणि हे खंडणीखोर जे उमेदवार आहेत, घराणेशाही करणारे जे उमेदवार आहेत आणि भ्रष्टाचार करणारे जे उमेदवार आहे, ज्यांच्या चारित्र्यावर अनेक शिंतोडे उडलेले आहेत, त्यांना डिपॉझिट वाचवण्याची त्यांची वेळ येईल, हे तुम्ही पहा येणाऱ्या काळात.